बदनापूर पोलिसांच्या हद्दीत चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई। सोमठाणा फाटा येथे गुटखा भरलेले वाहन जप्त। जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला वेग आला असून चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या पथकानं गुटखा तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। विशेष म्हणजे बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदनझिरा पोलिसांनी सोमठाणा फाटा तालुका बदनापूर येथे पोलिसांनी सापळा रचून विमल आणि राजनिवास गुटखा भरलेलं वाहन जप्त केलं। बुधवार 20 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। नूतन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली चंदनझिरा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सोमठाणा फाटा परिसरात नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली। तपासणीदरम्यान वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात विमल आणि राजनिवास गुटखा आढळून आला। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा करेवाड, पीएसआय रवी देशमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे आणि नवनाथ पाटील यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईमुळे बदनापूर पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून देखील पोलीस कारवाई करत नाही। त्यामुळे त्या हद्दीत इतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जाऊन कारवाई करावी लागते, ही शोकांतिक आहे। जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सातत्याने धडक कारवाया सुरू असून चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे।